सायबर सिक्युरिटीबाबत राज्य सरकारनं मोठं पाऊल उचललंय। सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नवी मुंबईच्या महापे येथे अत्याधुनिक सायबर सुरक्षा केंद्र उभारलं जात आहे। या ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाउड आधारित प्रणालीचा वापर केला जाणार आहे आणि राज्यातील 50 सायबर पोलीस ठाणे या प्रणालीशी जोडले जाणार असून सायबर फसवणूक झाल्यास त्वरित आता कारवाई या माध्यमातून करता येईल। तंत्रज्ञानाच्या जगात वावरत असताना मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक किंवा डिजिटल फ्रॉड त्यासोबतच सायबर फ्रॉड हे देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि हेच फ्रॉड रोखण्यासाठी सायबर पोलिसांनी महाराष्ट्र सायबरने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे। याचमध्ये आपण पाहिलं तर आपण महाराष्ट्र सायबर सेलच्या मुख्य इमारतीमध्ये आहोत, जे महापेला या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे। अद्यावत अशा प्रकारचं हे पूर्णपणे ऑफिस तयार करण्यात आलेलं असून महाराष्ट्रभरातील सगळ्या काही तक्रारी आहेत त्यांचं निवारण याच ठिकाणाहून आहे ते केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या कार्यालयाचं आहे ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र सायबर हेड यशस्वी यादव यांच्या माध्यमातून या संपूर्णपणे काम करत असताना आपण या ठिकाणी हे अद्यावत अशा पद्धतीने काम आहे कशा प्रकारे सुरू आहे ते देखील आपण पाहतोय। जे आपले ऑनलाईन फ्रॉड झाले तर आपल्यासाठी 1930 आणि 1945 असे दोन जे हेल्पलाईन नंबर आहेत त्याच्या माध्यमातून हे संपूर्णपणे काम आहे किंवा ह्याचं पूर्ण डिटेक्शन आहे ते देखील केलं जातं। आपण ही 1945 ची टीम आहे ती पाहतोय की जी सायबर पोलीस महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या अंतर्गत येऊन हे संपूर्णपणे काम आहे ते देखील पाहतोय आणि आता देखील आपण स्क्रीनवरती पाहत असू तर जे काही महाराष्ट्रभरातील कॉल सध्या सुरू आहेत ते या ठिकाणी दाखवण्यात येत आहेत। मोठ्या प्रमाणात सायबर फ्रॉड वाढलेले आहेत त्यामुळे हे सायबर फ्रॉड रोखण्यासाठी या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून जे पाऊल टाकण्यात आलेलं आहे त्याचं अशा प्रकारे ज्या तक्रारी येतात त्यांचं निर्मूलन या टीमच्या माध्यमातून आहे ते केलं जात आहे। कुठलाही जर फ्रॉड झाला तर त्या फ्रॉडला घाबरून न जाता या ठिकाणी या तक्रार करण्याची जे आव्हान आहे ते पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि याच ठिकाणी आपण पाहिलं तर अशा प्रकारचं त्यांच्याकडे संपूर्णपणे लिस्ट असते, जो डाटा आहे तो देखील याच्यावरती अवेलेबल होतो आणि याच डाटाच्या आधारे हे सर्व काही सायबर फ्रॉड आहे तर ते रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत आहे ती मिळत असते। आपण पाहिलं तर ही संपूर्णपणे अद्यावत अशी सेवा आहे ती महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली आहे आणि त्याच्याच माध्यमातून हे जे संपूर्णपणे सायबर फ्रॉड आहे तर रोखण्यासाठी योग्य अशा प्रकारचं काम आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। येत्या काही दिवसांमध्ये अद्यावत अशा प्रकारचं सॉफ्टवेअर, अद्यावत अशा प्रकारचे तंत्रज्ञान उपकरणं त्यासोबतच पोलीस अधिकारी आणि सायबर एक्सपर्ट यांच्या माध्यमातून आपण सायबर सिक्युरिटीमध्ये एक महत्त्वाचं पाऊल पुढे टाकल्याचं आपल्याला दिसून येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई। दरम्यान याबाबत सायबर विभागाचे पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी। बघूयात। आपल्यासोबत आईजी सर आहेत, यशस्वी यादव सर, त्यांना आपण विचारणार है सर किस तरीके से ये सब जो फ्रॉड है वो रोकने के लिए एक कदम है वो आगे जाके महापे में बहुत बड़ा जो साइबर का ऑफिस बना है, क्या उसमें होने वाला है, क्या उसका मकसद है? इसके बारे इस प्रोजेक्ट की सबसे खास बात यह है कि वर्ल्ड के बेस्ट टूल्स, टेक्नोलॉजी, सॉफ्टवेयर जो कि साइबर क्राइम्स को रोकने में सक्षम है या साइबर क्राइम की इन्वेस्टिगेशन में सक्षम है, उसी के साथ साथ वर्ल्ड के बेस्ट एक्सपर्ट्स, साइबर क्राइम तज्ञ, साइबर क्राइम एक्सपर्ट्स, कंसल्टेंट्स वो लाए गए हैं। इसी के साथ साथ अनुभवी व प्रशिक्षित पुलिस ऑफिसर्स लाए गए हैं। इन तीनों का समायोजन किया गया है एक छत के नीचे, जिसकी वजह से ये प्रोजेक्ट बहुत ही विशिष्ट हो जाता है और शायद इंडिया का एकमात्र ऐसा प्रोजेक्ट है जिसमें ये तीनों चीजें एक साथ लाई गई हैं और साइबर क्राइम से लड़ने के लिए सक्षम बनाया गया है। एक और जो महत्वपूर्ण पार्ट है ये इस प्रोजेक्ट का कि इसमें 2 हेल्पलाइंस यूज की गई हैं, जो कि पहली है 1945 आप बस घर बैठे ये 1945 हेल्पलाइन लगाइए और ये साधारण हेल्पलाइन नहीं है, इसमें क्रिमिनल लॉ इनटू मोशन हो जाता है। जैसे ही आप ये हेल्पलाइन लगाती हैं कि कानून अपना काम करना चालू कर देता है और साइबर एक्सपर्ट्स, पुलिस वाले मिलके साइबर क्रिमिनल्स को पकड़ने में जुट जाते हैं। इसमें आप ऑनलाइन FIR तक दाखिल करा सकते हैं।